मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। नगर जिल्ह्यामध्ये अल्पावधीत परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने मेहनत घेऊन अनेक विद्यार्थी भारतीय सैन्य दलात दाखल करण्याचं काम आत्मामालिक एनडीए पूर्वतयारी अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे। याच अनुषंगाने आणखीन एक आनंदाची बातमी आहे। भारत सरकारच्या अग्निवीर परीक्षेमध्ये आत्मामालिक एनडीए अकॅडमीने पुन्हा एकदा आपला झेंडा रोवला असून आत्मामालिकच्या विद्यार्थ्याची भारतीय नौदलाच्या सिनियर सेकंडरी रिक्रूट SSR परीक्षेमध्ये निवड झाली आहे। यापूर्वी मार्च 2024 मध्ये आत्मामालिक एनडीए अकॅडमीचा विद्यार्थी कॅडेट योगेश जाधव याची अग्निवीर परीक्षेमध्ये GD या पदावर निवड झाली आहे। आत्मामालिकचे 2 विद्यार्थी आजवर अग्निवीर परीक्षेमार्फत सैन्य दलामध्ये रुजू झाले आहे। नुकताच भारतीय नौदलामार्फत घेण्यात येणाऱ्या सिनियर सेकंडरी रिक्रूट SSR 2023 परीक्षेचा अंतिम निकाल लागला असून यामध्ये कॅडेट दीपक तुपे याची SSR या पदावर निवड झाली आहे। यापूर्वी आत्मामालिक एनडीए अकॅडमीचे 4 विद्यार्थी अग्निवीर लेखी परीक्षेमध्ये निवडले गेले। त्यामध्ये कॅडेट कृष्णा रामपुरे, कॅडेट कोल्हेकर, कॅडेट आकाश दुकळे आणि कॅडेट योगेश जाधव यांचा समावेश आहे। आजपर्यंत 56 विद्यार्थ्यांची एनडीए SSB मुलाखतीसाठी निवड झाली असून भारतीय सैन्य दलामध्ये 2020 ते 2023 मध्ये 7 विद्यार्थी एनडीए मधून लेफ्टनंट पदावर निवडले गेले आहेत। त्यामध्ये सुशांत नाईक, कार्तिक ढसाळ, निखिल कापडनीस, अनिकेत गाडेकर, अक्षय जाधव आणि श्रेय भंडारी यांचा समावेश आहे। तर या यशवंत विद्यार्थ्यांना प्राचार्य श्रीमान मयूर ढोकचवळे सर आणि त्यांची टीम यांचं मार्गदर्शन लाभलं असून कॅडेट दीपक याचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहे, कोकम ठाण।